अर्धा पावसाळा संपला तरी मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळाचा फेरा काही केल्या सुटताना दिसत नाही। ढग येतात, पाऊस मात्र काही पडत नाही। यंदाही पावसानं मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकरी डोळ्यात प्राण आणून आभाळाकडे डोळे लावून बसलाय। विशेष म्हणजे मराठवाड्यातील 3 जिल्हे असे आहेत जे पूर्णपणे रेड झोनमध्ये आहेत। हे जिल्हे नेमके कोणते आहेत आणि मराठवाड्यामध्ये पावसाची सध्याची नेमकी काय स्थिती आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। यंदा संपूर्ण मराठवाड्याला भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय। बीड, धाराशिव, जालना आणि लातूर या 4 जिल्ह्यांची अवस्था तर सर्वाधिक भीषण आहे। या जिल्ह्यांमधील नदी, नाले आणि तलाव पूर्णपणे आटले आहेत। विहिरींनीही तळ गाठलाय। हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागते। शेतातील पिकं करपून गेली असून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर बनलाय। मराठवाड्याची तहान भागवणारे 600 हेक्टर सिंचन क्षमता असलेले एकूण 778 लघु प्रकल्प आज कोरडे ठाक पडण्याच्या मार्गावर आहेत। तसंच ज्या प्रकल्पांवर सार्वजनिक पाणी पुरवठा योजना, शेतीचं सिंचन आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची भिस्त असते, त्यात आज घडीला केवळ 18% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। विहिरी आटलेल्या आहेत। जवळपास 3-4 महिने होऊन गेले विहिरीमध्ये थेंब नाही पाण्याचा। त्याच्यानंतर बोरची ही तीच अवस्था आहे। आज बोर ही बंद पडलेले आहेत आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे जनावराला पिण्याला पाणी सुद्धा सध्याला नाही आहे। एवढी परिस्थिती भयानक तरी पूर्वीपासूनच अवर्षणग्रस्त आहे। त्यातल्या त्यात लातूरमध्ये पावसाळा असा कोरडा गेलेला आहे। मला असं वाटतं की यावर्षी भीषण असा कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे। आतापासूनच टँकर सुरू झालेले आहे आणि टँकर हे परवडणारी बाब नाही। मुळात पर्यावरणाचा नाश होत असताना पब्लिक असे डोळे वासून बघत होते, त्याचा हा परिणाम आहे। आता सप्टेंबर सुरुवात होण्याची वेळ आली तरीही थेंब नाही। नद्या नाल्या कोरड्या आहेत। 18% साठा लातूरला पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये आहे। आता मराठवाड्यातील बळीराजाची आणि जनतेची संपूर्ण भिस्त केवळ परतीच्या पावसावरच आहे। जर परतीच्या पावसानेही दगा दिला तर मराठवाड्यात जनावरांचे भयंकर हाल होतील। शिवाय पाणी पुरवठ्यासाठी टँकर चालवण्याची ही वेळ येणार यात शंका नाही। सध्या बिंदुसारा नदीच्या पात्रामध्ये उभा आहे। हे पात्र जे आपण बघू शकतात, या पात्रामध्ये मागच्या वर्षी जे आहे पाणीच पाणी बघायला मिळत होतं, मात्र आता हे पात्र जे आहे नदीचं हे कोरडं पडल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्यामधील 164 प्रकल्प जे आहेत ते तब्बल त्याच्या धरणांमध्ये जे प्रकल्पांमध्ये जो पाणीसाठा आहे तो 14% पाणीसाठाच जो आहे तो उपयुक्त वापरासाठी वापरला जाणारा 14% पाणीसाठा शिल्लक असल्याची चित्र आहे। तर दुसरीकडे 169 प्रकल्प जे आहेत ते जोताखाली गेले आहेत। तर 28 प्रकल्प जसं हे बिंदुसरा नदीचं पात्र आहे अशाच पद्धतीने कोरडठक्क पडल्याचं चित्र जे आहे ते 128 प्रकल्पामध्ये बघायला मिळत आहे। संभाजीनगरात प्रकल्पाची एकूण संख्या 99 इतकी असून त्यात एकूण पाणीसाठा 28% इतका आहे। जालन्यात प्रकल्पांची संख्या 60 आहे, पाणीसाठा 7%। बीडमधले प्रकल्प आहेत 146, पाणीसाठा 8% आहे। लातूरमधले प्रकल्प आहेत 135, पाणीसाठा 12% आहे। धाराशिवमधल्या प्रकल्पांची संख्या 206 आहे, त्यात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे। नांदेडमध्ये प्रकल्प संख्या 80, पाणीसाठा 52%। परभणीत प्रकल्प संख्या 22, पाणीसाठा 14% आणि हिंगोलीत प्रकल्पांची संख्या 30 आहे आणि त्यामध्ये अवघा 43% पाणीसाठा आहे। काही वर्षांपूर्वी ज्या लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा करावा लागला होता त्या लातूरमध्येही सध्याची स्थिती भीषण आहे। सरकारनं लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर परिस्थिती गंभीर होण्याचा इशारा काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांनी दिलाय। उद्योगाच्या पाण्याच्या ज्या गरजा आहेत याच्यावर खूप उकल मागच्या काळामध्ये झाला। अनेक सरकारांनी याच्यामध्ये चर्चाही केली, पण नद्या जोड प्रकल्प आणि मग ते पाणी मराठवाड्याला वळवलं जाईल, मग ते पाणी दुष्काळी भागाला मिळेल असं आपण वारंवार ऐकतो, पण त्याच्यावर काही अजून ठोस उपाययोजना होत असताना दिसत नाही आहे। अपेक्षा सरकारकडनं हीच आहे, मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, की दुष्काळी भागाकडं त्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे।
त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरण भरत आलंय. त्यामुळे किमान छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. पण उर्वरित मराठवाड्यात परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे पावसाचा उरलेला कालखंड मराठवाड्यासाठी दिलासा घेऊन येतो की मराठवाड्यावर दुष्काळाचा झाकोळ आणतो. मोहसिन शेखसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.